नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज आपल्या या यूट्यूब फॅमिलीला जवळजवळ 1 लाख सदस्य पूर्ण झालेले आहेत। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आणि आज या ठिकाणी व्हिडिओमध्ये आलेले आपले जे पाहुणे आहेत तर त्यांचं सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो, रामराम करतो, जय हरी करतो। तर मित्रांनो, आपण आपल्या पाहुण्यांचं नाव जाणून घेऊया, कुठून आले आणि आपल्या ते लांबून नाही आले पण जवळून आलेले आहेत तरी सुद्धा आपण एक जवळ असतं काकेत कळसा आणि गावाला वळसा आहे ना, जवळ दिसत नाही। तर पाहुण्याने व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पाहिला, ते काय म्हणतात ते त्यांच्या तोंडून आपण ऐकूया मित्रांनो। तर सर्वप्रथम नाव सांगा तुमचं। मी पांढरेवाडी आणि लक्ष्मण चिखलकर पांढरेवाडी। आम्ही जाताना रोज इथनं रस्ता क्रॉस करून जातोय। काय आणायचं झालं तर आम्ही पंढरपुरात आज गावात जातोय, बरोबर आहे, पण इकडे लक्ष देत नाही। सहसा प्रदेशांमध्ये गेलो, मशीन बघितली तुमचं असं असं आहे तसं आहे म्हणून सांगितलं, नवक्रांती रिलायन्स पंप आहे समोर जाय म्हणून सांगितलं। बरोबर, समोर जाय म्हणल्यावर आम्ही तुम्हाला भेट देऊन गेलो, असं असं आहे म्हणल्यावर तुम्ही बुकिंग करा, बरोबर। पण ती आम्हाला काय ताळमेळ लागला नाही। पुन्हा मी आवर्जून आलो, ती मागल्या 6-8 दिवसापूर्वी मशीनीला काय त्याचं काम होतंय, लेबर आम्हाला एवढं लावावं लागत होतं की बागच नीट येते का ना आमची अशी वाटत होतं गवतामुळं। पण ती गवत आम्हाला काय वेळेस छाती एकते गवतात होतो, चालवलं मशीन सगळं भोगा कना कना कना। आज सकाळी बघितलं, चल म्हणलं दुसरी आणखी मशीन आणू, म्हणजे दुसरी मशीन तुम्ही घ्यायला, दुसरी मशीन न्यायला आलोय। 8 दिवस झाले नेलं या, आता दुसरी आले म्हणलं 2 जण गडी जर सोडलं तर लेबरच खुरपाना लावायची गरज नाही। सगळं बोकरान रान उभं रोटरी शेंद्री गर्भ रानाचा वाढतोय, की गावात सगळं कुटावून पडल्यामुळं ते रान बिन बाग बी त्या लेवलचं चाल करणार आहे की म्हणलं तणनाशक महाराज नाही बागत, बरोबर। पण जोडीदार म्हणलं बाबा चल आणखीन एक दुसरी आणू, असं करूया आपण, बरोबर। असं केलं। जोडीदाराचं नाव काय? माझं नाव धनाजी विलास काळे, राहणार पांढरेवाडी, तालुका पंढरपूर। मग आमचे अनिल चिखलकर हे जोडीदार आहेत, आपले प्लॉट चिटकून आहेत ना। मग त्यांनी मिशन चालले बघितले, त्यांचं अक्षरशः असं भोगा झालंय गावात सगळं। मग हे बोलल्यानंतर मग म्हणलं चला म्हणलं घेऊन मिशन आपण बी, म्हणलं अशी माहिती भारी वाटली, चांगले वाटले की पुष्कळ। तर मित्रांनो, थोडक्यात जी डाळिंबीची बाग आहे आपल्या ह्या शेतकरी बांधवांची, तर ह्या डाळिंबीच्या बागेमध्ये द्राक्षाची बाग आहे, तर डाळिंबीची बाग असेल, द्राक्षाची बाग असेल आणि आज ह्यांची द्राक्षाची बाग आहे। तर ह्या द्राक्षाच्या बागेमध्ये जे गवत येतं त्या गवतावर तणनाशक मारता येत नाही, बरोबर? का मारत नाही तणनाशक? ते उलट मुळाला इफेक्ट करते, आणि मुळाला इफेक्ट केल्यामुळं उलट बाग नीट चालत नाही, बरोबर। आणि सेंद्रिय कर्ब हीच आपण ताक दांच्या करतो, रानाची काढतो, हिरवळी खत कशा करता काढतो, काय तर रानाला त्याचा ताव भेटावायसाठी, बरोबर। मग ते हीच उलट कांडरून आहे असं भोगा करून टाकलेलं त्याचा तावच भेटतोय ना, बरोबर। त्यामुळे एकच नंबर असं वाटायला लागलं की मोकळ्या रानात कोणी असं कुठा करून टाकावं, हिरवळीचं खत तयार होते, बरोबर। त्याच्यामुळे ही एक नंबर आहे की बोलायचं काम नाही असं वाटायला लागलं बा। तर मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांनी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे की काळाच्या ओघामध्ये शेतीला आधुनिक अवजारांची गरज आहे, आणि जर समजा तुम्हाला तणनाशक मारायचं असेल तर ते तुम्ही मारू शकत नाही। आणि हा जो ब्रश कटर आहे आपल्याकडे मिळतो, हा 50 cc 4 स्ट्रोक ब्रश कटर आहे। पूर्ण भारतामध्ये एवढ्या कमी किमतीमध्ये आपण हा ब्रश कटर दिलेला आहे पाहुण्यासनी। तर मित्रांनो, ह्याला आपण हे लोखंडीचा ट्रिमर पण या ठिकाणी दिलेला आहे, ॲल्युमिनियमचा ट्रिमर असतो, की जेणेकरून ह्या ॲल्युमिनियमच्या ट्रिमर बद्दल काय सांगा? ॲल्युमिनियमच्या ट्रिमर त्याचं नावच काढ नका, असं एक तर जमिनीला जसं खरडून चालवलं तसं आतली जमीन उघडी करते, बरोबर। मुळ्यात या दिसू देत नाही, असं एक तर खरडून चालवलं तर तू चालतंय। आणि दुसरी गोष्ट ती तुमचं ते रोटर आहे, ते रोटर बघितलं, यावर रोटर जर पुन्हा मारलं बोधाला, ही द्राक्षी बागेला जर मारलं तर ती एकच नंबर असं वाटायला लागलं की सगळं बहुत भुसभुशीत करून टाकते, बरोबर। रोटर बघितल्यावर, बरोबर। ते आधी वाटत होतं काहीतरी वर्ण पळतं काय की त्याचा काय उपयोग नाही, असं आम्हाला तिकडून वाटत होतं। पण ती मारून आम्ही जरा थोडं ती बघितल्यावर खुरपाना ती बोध आहे असं मुळे तोडून दुसऱ्या नंतर मुळे येते, ते जी चालून बाग यायची ट्रॅक्टर मोठा जरी असला बारका जरी असला तर बुडक्यातनं जाऊ शकत नाही, तशी कुणीकडे नाटकं घातलं तर जाऊ शकते, ते सगळं भोगा करते। म्हणजे तुमच्या स्वतःला त्याचा फायदा झाला, आज तुम्ही आठवड्यानंतर मित्राला पण घेऊन आला, हो बरोबर आहे। आता आणखी दुसरी 2-4 येतील की बघितली आज सकाळी निर्णय आमचा झाला, बघितलं मला आजच्या तारा जायचं, बघू जाऊ आपण। तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की बागेला ज्यावेळेस आपण तणनाशक वगैरे शेतकरी मारतात तेव्हा कॉर्चिंग येतं बागेवर, शेतकऱ्यांना त्यांना पण माहिती आहे।
आणि म्हणूनसाठी हा ब्रश कटर आहे. त्याला गवत कापणी यंत्र म्हणतो आपण. तुमच्या कुठल्याही पिकामध्ये तुम्हाला हिरवळीचं खत तयार करण्याचं हे मशीन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला रोटर जोडू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेच आपल्याकडे काय ह्याला चालणारी अवजार आहेत, जसं की हे ॲल्युमिनियम टिमर आहे, त्याचबरोबर ह्याला रोटर आहे, त्याचबरोबर ह्याला एक 40 दाती आणि 80 दाती ब्लेड पण येतात, की थोडक्यात गव्हाचा रिपर पण ह्याला. आता आपण हे थोडक्यात माहिती बघूया. हा रिपर म्हणतो, गहू कापणीसाठी ह्याचा उपयोग होतो. तर गहू कापणीचं हे थोडक्यात ह्याला हे जुगाड हे घेतलेलं आहे. आणि ही दोरी बंडल आहे, ही बेल्ट आहे, ह्याच्यामध्ये ही दोरी बंडल आहे. तर मित्रांनो, हे जी क्वालिटी आहे ना, ही क्वालिटी तुम्हाला एक नंबर नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी हे आपलं दुकान आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला हे सगळ्या वस्तू आपण देतो. आणि जर समजा आता हे पांढरेवाडी तुमचं गाव इथून जवळ आहे, तर तुम्ही इथं आला पंढरपूरमध्ये, मशीन घेतलं, त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आपली 1 लाख फॅमिली झालेली आहे. जर कुठल्या शेतकरी बांधवांना ही मशीन मागवायची असेल तर तुम्ही ऑनलाईन घरपोच सुद्धा आमच्या सुविधा आहेत, त्या सुविधेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि या ठिकाणी पाहुण्यांनी बरीच माहिती सांगितली की मशीन यांनी पहिली घेतलेली आहे आपल्याकडून 8 दिवसापूर्वी, आणि आता मित्राला सुद्धा काळे साहेबाला ही मशीन ह्याने घेतलेली आहे. तर पुन्हा एकदा मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि जाता जाता बाहेरचे काही शेतकरी बांधव या ठिकाणी येत असतात, तर त्यांच्यासाठी दुसरा एक असा प्रश्न माझ्या मनात एक राहून गेला की बरेच शेतकरी बांधवांनी ह्या मशीनबद्दलच काय माहिती नाही माहिती, मशीन काहीच माहिती नाही. मग त्याच्याबद्दल काय करावं लागेल त्यांनी? समजा ही मशीन बद्दल माहिती म्हणा, किंवा कसं चालवून बघायला लागेल, किंवा काय करावं लागेल? काहीच करावं लागत नाही. आम्ही बी असंच म्हणतो, तर आम्हाला याचं माहितीच नाही. माझा एक अनोलीचा जोडीदार होता टाटला, असं त्यांच्यापाशी मशीन मी बघितलं, बरोबर चालू आहे, पण आमच्याकडे ते आम्ही चालवलंच नाही कवा. पण ती जेव्हा रानात बघितलं असं गवत झालंय, त्याला जोडीदार मारतोय, ती म्हणलं परत घ्यायचं मशीन, घ्यायचं कुठलं वय घ्यायचंय, पण घ्यायचं कुठलं हीच फरक नाही. बरोबर आहे. मग ती जोडीदाराला बोलला, जोडीदार म्हणले थांबा मी येतो. मग त्याशी तुमच्यापाशी आलो. मग त्यांच्याकडे एक साईडचा आहे, ती म्हणली जरा थोडं हात फीत ताटत नाही, तर हांडीला धरून जरा थोडं व्यवस्थित करता येतंय, बरोबर, तुम्ही हीच घ्या मशीन. त्यांच्यापाशी जवळ 3-4 मशीन आहेत. त्या मग त्यांच्याविषयी आम्ही जाऊन बघत होतो, पण बघतच होतो आम्ही डायरेक्ट आमच्या बागेत तणनाशकच मारत होतो. ती स्वतः काही अशी करायची, आम्ही तणनाशक मारायचो. पण ती बघितल्यावर त्यांनी आले होते अशी, मग असं घ्या, तुम्हाला प्रॉब्लेमच काय येत नाही. खरंच ऍक्च्युली आला नाही प्रॉब्लेम काय, बरोबर, एकदम सुरळीत चाललंय. मला जवळजवळ कमीत कमी 25,000 रुपये खर्च होत होता खुरपानाचा. ती माझा कुठं 12-12.5 हजाराचा खर्च मला त्यानं बुकना करून टाकला. बरोबर. साधारणतः आवरेज किती पडतंय? आवरेज किती जरी ताणलं, इळाची ताणलं, दिवस उगवल्यापासून दिवस माळवतो, 3 लिटर तेल उडते बघायला. बघितलं मी ताणून, फक्त 3 लिटर मध्ये दिवसभर, 3 लिटर मध्ये दिवसभर उडते त्याला. 3 लिटर मध्ये बोकणार काम करणार नीट माणूस चालवणार असला. काय पैसे बचत होत्यात का? पैसे 25,000 माझे गेले असते खुरपानाला, जरी काढायचं झालं असतं तर लेबर कुठं गावात. आणि ती बी लेबर कुठं, मजूर कुठं भेटते, सगळे एकदम खाटशीनं आपण लावायचं म्हणतोय, भेटाय नको का? बरोबर. त्यापेक्षा हे हायाचं डायरेक्ट नेलं, दाना फेरवाळीने जरी 2 माणसं याला गेली तरी सगळं आपूट. माझी जवळजवळ 3 एकर बाग आहे, बरं बुकना करून टाकली बघा 2-3 दिवसात. बरोबर हे ना. आणि 1 नंबर झाले, सगळं बागात गेलं माणूस. आज येणार खाल गावात होती, ह्यात काय केलंय असलं बघता, असं म्हणते माणूस. बरोबर, असं झालंय बा. तर मित्रांनो, ही मशीन आहे आणि शेतकरी बांधवांनी ही जी प्रतिक्रिया दिलेली आहे, आता ही दुसरी मशीन त्यांच्या गावामध्ये निघालेली आहे. आणि 8-10 मशीन त्यांनी म्हणले की ह्याच क्वालिटीची घ्यायची आहे. 50 cc 4 स्ट्रोक मशीन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 4 स्ट्रोक मशीन आहे, 50 cc. त्याचं मॉडेल वगैरे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपवर आम्ही तुम्हाला ही जी माहिती लिंक पाठवतो. आणि आमची एक वेबसाईट आहे kisankrantyagrostore.com. यूट्यूब चॅनल आहे नवक्रांती ॲग्रो, तुम्ही सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येत असतात. आणि जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती ॲग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही. धन्यवाद. रामकृष्ण.